नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी युवा राज्य न्यूज लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की 15 तारीखला आपल्या नांदेड शहर वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुका पार पाडल्यात आणि नंतर लगेच 16 तारखेला या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे आणि यामध्ये नांदेडमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आहे. तर आपण आज विजयी उमेदवाराला मिळून त्यांची बाईट्स घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. तर जाणून घेऊया त्यांचं मत काय आहे. तुम्ही सांगा की विजयी होण्यामागचं कारण काय आहे तुमचं? नमस्कार, मी सदिच्छा सोनी पाटील, प्रभाग क्रमांक 9 मधून. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे आणि मराठवाड्याचे संघटन मंत्री संजय भाऊ कोडगे ह्या सगळ्यांचा आशीर्वाद होताच, तसेच जनतेचे प्रेम अधिकाधिक त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते आणि पूर्ण जनता म्हणजे जवळपास आम्ही जेव्हा जेव्हा वार्डात गेलो तेव्हा तेव्हा पूर्ण जनता माझ्या पाठीशी होती, असं जनतेने मला आश्वासनही दिलं होतं आणि ती खरोखरच माझ्या पाठीशी होती. हे तुम्हाला एवढ्या लीड नंतर लक्षात आलंच असेल. जनतेनं तुम्हाला तुमची कोणती कामगिरी पाहून तुम्हाला पाठिंबा दिला किंवा इतकं पाठबळ दिलं की तुम्ही विजयी झालात? मी समाजामध्ये भरपूर दिवसापासून समाजकार्यामध्ये मी सदैव कार्यरत असते. त्याच्यामुळे जनतेला वाटलं की समाजकार्य करू शकते तर मग हेही करू शकेल, त्यामुळे जनतेने मला प्रथम प्राधान्य दिलं. सर्वप्रथम आता तुम्ही निवडून आलात, त्यानंतर सर्वप्रथम तुम्ही कोणत्या कामाला प्राधान्य देणार, म्हणजे जनतेच्या हितासाठी कोणते कार्य करणार? मला माहीत आहे, जसं की 3 वर्ष आता प्रशासन नियुक्त होतं आणि त्याच्यामध्ये जे काही कामं रखडले गेलेले आहेत ते कामं मी जनतेशी संपर्क करेल, संवाद करेल आणि त्याच्यातून जे काही निर्णय येतील ते आधी म्हणजे जे कामं अगोदर करण्याचे आहेत, तातडीने करण्याचे आहेत, ते कामं आम्ही आधी करू. विरोधकांबाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे तुमच्या विरोधात अनेक जण होते, तर त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे त्यांना? तसं तर इलेक्शन म्हणल्यावर विरोधक असणारच, पण विरोधकांचं आव्हानही मला होतं. पण चव्हाण साहेब असल्यावर कुठला विरोधक टिकणार आहे? कारण चव्हाण साहेबांचा हा बालेकिल्ला आहे आणि चव्हाण साहेबांनी इथे भरपूर काळ घालवला आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असे विकासाचे कामं केलेले आहेत. त्यामुळे चव्हाण साहेबांवरती प्रेम करणारी जनता, चव्हाण साहेबांना लाईक करणारी जनता इथे भरपूर आहे. त्यामुळे विरोधकांचा काही प्रश्नच येत नाही. तुम्हाला पाठबळ देणारे जे कार्यकर्ते आहेत तुमच्या गटातले, तर त्यांच्यासाठी तुम्हाला काय म्हणायचं आहे? जे माझ्या टीममध्ये होते सगळेच, त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. त्यांचे मी अगदी मनापासून खूप आभार मानते. आणि जे माझे भाऊ बंधू ज्यांनी खरोखरच खूप जास्त मेहनत घेतली आहे, तहान नाही पाहिली, भूक नाही पाहिली, त्यांनी कंटिन्यू सकाळपासून ते रात्री 11-12 पर्यंत कंटिन्यू कामात होते, त्यांचेही मी आभार मानते. तसेच जनतेचेही मी आभार मानते की जनतेने विश्वास टाकला आणि एवढ्या चांगल्या बहुमतांनी मला आणि माझ्या पूर्ण टीमला विजयी केलं. त्याबद्दल मी जनतेचेही आभार मानते. धन्यवाद.